जळगावच्या जामनेर विधानसभेत गिरीश महाजन यांच्या विरुद्ध दिलीप खोपडे यांच्या सामना रंगण्याची चिन्ह आहेत। भाजपाचा राजीनामा देऊन खोपडे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत आणि त्यावर महाजनांनी काय आव्हान दिलंय पाहूया। असं काय घडलं हा मी विचार करण्यापेक्षा तो भाजपवाल्यांनीच विचार करायला पाहिजे की असं काय घडतंय की मी बाजूला होतो। त्याचं कारण हे असं आहे की पहिल्यांदा भाजपमध्ये जे ध्येय धोरणं आणि नियम पाळले जात होते ते आता पाळले जात नाही। नामदार गिरीश भाऊ महाजन हे सत्तेतील वजनदार मंत्री, त्यांच्याकडून आपलं काम होईल अशी सगळ्यांना अपेक्षा असते। दुरून दुरून लोक कामासाठी येतात, परंतु त्यांचे कामं तर सोडा त्यांची भेटसुद्धा होत नाही आणि ते नाराज होऊन जातात। हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं। घोडा मैदान समोर आहे, 6 टर्म झाले 7 टर्म झाले माझ्या विरोधात, सगळे लढून थकलेत। आता कोणाला येऊ द्या आणि गंमत बघा, निकाल लागल्यावर मग माझ्याशी आपण बोला, तोपर्यंत मी काही बोलणार नाही।